तर आता आपण जात आहोत तलावपालीला, ठाण्याला. मी आता घरातून निघाले आहे. तिथून दिव्यातून अमिक्षा येते आणि रिया कामाला गेले, ते तिथून तिथे येणार आहे. तर आता तिथे भेटू. तर आता आम्ही आलेलो आहोत ठाण्याला. ठाण्याच्या प्लॅटफॉर्म नंबर 2 पासून बाहेर निघा. त्या साईडनी पाठच्या साईडला या. तिथून बाहेर पडलात की सरळ चलत या. सरळ चलत आल्यावरती तो रस्ता क्रॉस करून लेफ्ट साईडला जायचं, म्हणजे समोरच्या बाजूला जायचं. तिथून चलत जायचं, मग पुन्हा लेफ्ट साईडला वळायचं. राईट साईडला जाऊन लेफ्ट साईडला वळायचं. तिथून मग पुन्हा रस्ता क्रॉस करून समोरच्या बाजूला तलावपाली होती. आम्ही आधी चर्च बघितलेला, पण चर्च बंद होता. आम्ही बाहेरूनच पाया पडलो आणि आलो. नंतरला हा असा सुंदर असा तलावपाली. तलावपालीचे पहिले नाव हे मुरकुंडा तलाव असे होतं. मुरकुंडा तलावच्या नंतर ह्याचं आत्ता हल्ली नाव केलेलं आहे ते तलावपाली असं आहे. तलावपाली ही जागा ऐतिहासिक आहे. हे इथे जे बोटिंगचं आहे, तिथे धर्मवीर आनंद दिघे ह्यांच्या मूवीमध्ये सांगितलेलं आहे की त्यांची मुलं तिथे ऑफ झालेली होते. आणि तिथे बोटिंगचं तुम्हाला तिथे बघू शकता. बोटिंगचं सुद्धा तिथे आहे, सेल्फ बोटिंगचं. पायडल स्वतः मारून ते आपण फिरायचं. त्याची काहीतरी 75 रुपीज चार्जेस आहेत पर पर्सन. आणि मध्ये तिथे महादेवांचं तिथे मंदिर आहे. हनुमान आहे तिथे. आय थिंक हनुमानांचं आहे, पण नाही, ते शिव मंदिर आहे. मी गुगलवरती सर्च केलं. हे मध्ये आहे ते शिवाजी महाराजांचं स्मारक आहे. खूप सुंदर होतं, पण आतमध्ये जायला इंटरेस्ट नव्हती, म्हणून आम्ही मस्तपैकी बसून हा व्ह्यू एन्जॉय करत होतो. मी होते, सेजल होती, रिया होती आणि अमिक्षा. पुढे मी त्यांना दाखवेनच. खूप छान व्ह्यू होता. खूप साऱ्या फॅमिलीज आल्या होत्या आणि फिरत होत्या. आणि तुम्ही इथे नक्कीच येऊ शकता. स्टेशनपासून 10-15 मिनटाचं अंतर असेल. आणि तिथे तुम्ही कोणालाही विचारलं तर तेही तुम्हाला सांगतील. खूप सुंदर जागा होती. ही अमिक्षा आहे, ही सेजल, ती रिया. असे आम्ही चौघे आलो होतो. खूप मस्ती केली, खूप सारे फोटोही काढले. हा इव्हनिंग व्ह्यू. हे असे फोटोग्राफी चालू होती आमची. खूप छान असा व्ह्यू होता. आणि ही इथे ताई वगैरे होती, ती ब्लॉगमध्ये हाय अशी करत होती. आमचा इथं हमाल करून ठेवलेला आहे, हमाल नंबर 2. आणि फोटोग्राफी चालू होती. असं चाललं होतं सगळं. परत मी आता इथे सगळं व्ह्यू बघत होते आणि एन्जॉय करत होते. सगळे बाय करतात. आणि हे खूप क्यूट होतं. ते आपल्या व्हिडिओजमध्ये मी बघितलं आहे, ते टेडीचं खूप क्यूट हाय वगैरे चालू होतं. हे मला जाम आवडलं. नंतरला आम्ही आईस्क्रीम एन्जॉय केली. ही अशी आम्ही मस्ती करत होतो, पागलपंती.